धन्यवाद सर। यानंतर या मराठवाड्याची बुलंद तोप या ठिकाणी भटक्या विमुक्तांचं ओबीसीचं त्या ठिकाणी एक कणखर नेतृत्व कोयतावीर आदरणीय प्राध्यापक टीपी मुंडे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं। सगळे उन्हातच आहेत तुम्ही। आजच्या या नांदेड येथील ओबीसी एल्गार बचाव मेळाव्याचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब, दुसरे ओबीसीचे नेते तेही प्रकाश अण्णा शेंडगे साहेब। आता दोन प्रकाश इथं झाल्यावर आमदार कशाला बोंबला राहील हो? आणि म्हणून व्यासपीठावर बसलेली सर्व नेते मंडळी, आमचे परमप्रिय मित्र कल्याणरावजी दळेजी, सचिनरावजी आणि आमचे राजकीय गुरु वडिलासारखे मानणारे हरिभाऊ शेळके मामा, व्यासपीठावर बसलेली सर्व ओबीसी वंचित नेते मंडळी आणि ज्याने आम्हाला या ठिकाणी बोलवलं, एवढा नांदेड जिल्ह्यातला जनसागर एका ठिकाणी आणला, असे अविनाशजी भोसेकरजी, देमगुंडेकरजी, तुम्हाला आम्ही धन्यवाद देतो, तुम्हाला आम्ही सलाम करतो। क्या बात है। अरे एवढा जर ओबीसी, एवढा जर वंचित एकत्र आल्यानंतर आंबेडकर साहेब, दुसरा आणि प्रकाशांना काही दुसरं काही दिसल का हो या महाराष्ट्रामध्ये? अजिबात नाहीये। आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आंबेडकर साहेब, हे खरं म्हटल्यानंतर आजची ओबीसीची ही चळवळ जिवंत ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल या महाराष्ट्रामध्ये तर आंबेडकर साहेबांनी केलेलं आहे, नसता कुणी नाही। आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी आता ओबीसी आणि वंचित एकत्र आल्यावर महाराष्ट्रामध्ये काय घडेल हे बघा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, अरे जर तुम्हाला राज्यकर्ती जमात व्हायचं असेल तर तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, आम्हाला राज्यकर्ती जमात व्हायचंय। म्हणून एससी बीसी ओबीसी भटके विमुक्त आज बाबासाहेबाच्या विचारामध्ये, बाबासाहेबांनी आम्हाला जर घटनेच्या माध्यमातून ओबीसीचं आरक्षण दिलं नसतं तर आज या व्यासपीठावर प्राध्यापक टीपी मुंडे म्हणून उभा राहिले नसते, कुठेतरी मजुरीच्या कामावर असते। ऊस तोडायला तर अगोदरच जातो, मजुरी बी करतो,
आणि आता ऊसतोड कामगार कोयता, अरे कोयता आपल्या संरक्षणासाठी या, कोयता आपल्या पोट भरण्यासाठी या. आणि जर आपलं पोट भरत असताना जर कोणी त्याच्यावर लात मारित असेल तिथं कोयत्याचाही वापर करावा लागतो. आम्ही गरीब माणसं आहेत. ओबीसी असेल, दलित असेल, आदिवासी असेल. अरे या पाटलांचे पाटीलकी किती दिवस करायची, देशमुखाच्या देशमुखी किती दिवस करायच्या. तुमची तुम्हाला काही आहे का नाही. आपली इरसाना ओबीसी बांधवांनो, दलित बांधवांनो, 12 बलुतेदारांनो, आपली जरा ताकद एकत्र करून या. तुमच्या पुढे हे कुणीच येणार नाही. झुकून नमस्कार करतील, झुकून. आता इथं हे नेते बसलेत, सगळे सगळे आहेत बरोबर, पण इथं दोन नेते. आंबेडकर साहेब तुम्ही पुढे व्हा, तुमच्या बरोबर छातीला छाती देऊन लढण्याचं काम आम्ही ओबीसी करू आम्ही. अरे ह्याली आरक्षण पाहिजे ना, मराठ्यांना आरक्षण पाहिजे ना. मी कालच्या पंढरपूरच्या सभेत सांगितलं, मी जरांगे बिर्डाची सभा घेतली आणि त्या सभेच्या स्टेजवर आल्याबरोबर छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांचे फोटो पाहिल्याबरोबर त्याची पायाची गाग मस्तकाला आली आणि ते जे बॅनर होत ते काढून टाकायला लावलं. मी आंबेडकर साहेब, मी काल बोललो, काढून टाकायला लावलं. आणि आरक्षण मागतो का रे जरा घ्या, कोणाचं रे. अरे या महामानवाने तुम्हा आम्हाला आरक्षण दिलेलं आहे, त्या चिरटाला द्यायचंय काय. आणि तरी आम्हाला त्रास. मला रात्रीपासून आंबेडकर साहेब 10 फोन आले, 10. तुमचं बघून घेऊ, तुमचं बघून घेऊ. अरे मी म्हणलं ऊसतोड कामगार माणूस आहे मी, माझ्याकडे बघाय आला असतं तू मोकळा जाशील का. आणि आम्ही रस्त्यावर आहेत. अरे जिवंत राहिलो तर ओबीसी साठी आणि या वंचितासाठी, मेलो तर त्यांच्यासाठी. काय हरकत नाही. काय लावलंय ही राज्यकर्ती जमात, काय बोलतायत. आम्ही ओबीसीला धक्का लावणार नाहीत, मग त्यांना आम्ही आरक्षण देऊ. शिंदे कमिटी नेमली. शिंदे कमिटी फक्त मराठवाड्यात फिरणार होती की लगेच जरांगेचा आदेश आला, ती महाराष्ट्रात फिरायला लागली. इथले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कुछ काम के नहीं है, कुछ काम के नहीं है. त्याचा आदेश. आणि ते सांगतंय तुम्ही जर आम्हाला आरक्षण दिलं नाही, 20 तारखेला मुंबईला येतो. काय करतो येऊन, काय करतो बाबा येऊन. मुंबईच्या लोकांच्या संडास साफ कर. काय करतो तिथं जाऊन. तरी सरकार नमलंय, तरी सरकार दबतय.
आणि परवा आता हे ओबीसी, हे वंचित, ऊसतोड कामगाराला, माळी कोळी साडी तेली धनगर हटकर वंजारा एवढेच नाहीत, माझा मागासवर्गीय दलित समाज बी आहे, हे बी आहे. परवा शरद पवार साहेबांनी काही जणांनी बसून म्हणजे नाही आता निवडणूक आल्यात ना, अगोदर काही होत नाही, अगोदर काही होत नाही, निवडणूक आल्या म्हणून तुम्हाला 34% आम्ही त्याच्यामध्ये वाढ करून देऊ. राजा उदार झाला आणि भोपळा हाती दिला. मायला काय चाललंय काही कळना. अरे ऊसतोड कामगार आम्ही, तुमचे कारखाने जपणारे आम्ही, आणि तुम्ही आम्हाला द्यायला कारखान्याचा एवढा भाव साखरेचा लुटून खायला, लुटून, आणि काही दाखवायचं, हाणायचं सगळ्या सोयऱ्यानी आणि म्हणायचं कारखाना तोट्यात आलाय, आता सरकारने आम्हाला मदत दिली पाहिजे. की लगेच सरकारवरून मदत, कोट्यावधीची मदत. अरे आमच्या इकडच्या ह्या गरीब माणसाला, या शेतकऱ्याला, शेतमजुराला, दलिताला, अल्पसंख्याला, ऊसतोड कामगाराला इकडे का देत नाहीयेत? तिकडच अब्जावधी रुपये कसे जातात. आणि म्हणून या ठिकाणी माझं म्हणणं असंय, बाबांनो गोड बोलतात, निवडणूक आली की मिठी मिठी बाते, पोपट लागलाय मिठू मिठू बोलायला, तसं काम आहे. निवडणूक आली की हे पाटलं लईच आपल्याला भुलवीत येत हो. खरं का आपला खेड्यातला शब्द, गावरान शब्द घुलवणं, लई भुलवीत येत. आणि बाबा संपलं रे संपलं, जे आपले भोईत का भोयाचे गाढव उकांड्यावर सोडलेले असते, मारला तर जाय तिकडे चर, तशी आपली अवस्था गेली 75 वर्षापासून होऊ लागलेली. या तुम्हा आम्हाला बाबासाहेबांनी घटना दिली, या घटनेवर हे राज्य चालतंय, बाबासाहेबाच्या घटनेवर राज्य चालतंय. आणि बाबासाहेबांनी आम्हाला पहिल्यांदा प्रेम ओबीसी वर केलंय. दलित बांधव म्हणजे महार समाजावर नाही, मातंग समाजावर नाही, तुम्हा ह्या 18 पगड जातीच्या ओबीसी वर बाबासाहेबांनी प्रेम केलंय. म्हणून 340व्या कलमाप्रमाणे तुम्हाला पहिल्यांदा दिलंय. आणि नंतर मागासवर्गीय समाजाला नंतर 341व्या कलमाने घेतलंय, पुन्हा आदिवासींना दिलंय 42व्या कलमानं. म्हणजे बाबासाहेबाचं खरं प्रेम कुणावर आहे? हा हा ओबीसी वर. आंबेडकर साहेब म्हणजे जेल भोगणारा माणूस आहे, मी जेल भोगून आलोय. मराठवाडा आंदोलनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्या म्हणून मराठवाड्यामध्ये एवढं आंदोलन झालं, पण ह्या राज्यकर्त्यांनी दिलं नाही. गुन्ह्या गोविंदानं हजारो दलित बांधव मेले, त्यांचे घरदार जाळले, आणि काय म्हणायचे ते, यांच्या घरात नाही पीठ आणि महागायलेत विद्यापीठ. आता तुम्ही तुमच्याकडे लय आहे पीठ, आता बोंबलत मतदारला आमच्याकडे येऊ नका, जरा नीट येऊ नका. दोन्हीनी जर एकत्रीकरण केलं तुमच्या नेतृत्वाखाली साहेब, आम्ही आमदार झालोत, मंत्री झालोत, आणि तुम्ही उद्या देशाचे पंतप्रधान सुद्धा होताल, ही ताकद आहे, ताकद आहे, ही ताकद आहे. पण या ताकदीचा वापर आतापर्यंत बांधवांनो आपण केला नाही रे, नाही, अजिबात नाही. आता वापर करण्याची वेळ आली, आता वापर करण्याची वेळ आली. ते वापर करा. येत्या 2024 ला
ओबीसीचा आणि वंचितचा माणूस उभा असलेला त्यालाच मतदान करा, बाकीच्याला नाही. परंतु त्यांच्याकडे फरक लई गुळखुंबर असतेच बर का. आपलेच ओबीसीच्या माणसाला पुन्हा तिकीट देतात ओबीसी मध्ये, आपल्याच दलित बांधवाला तिकीट देतात रिझर्व जागेमध्ये. पण आज त्यांच्या इथं पाणी भरायलेत, ते त्यांच्या इथं पाणी भरायलेत. आपल्याला पाणी भरणारा ओबीसी आणि मागासवर्गीय नकोय. बाबासाहेबांच्या सारखे छाती फुकवून राजीनामा फेकून देणाऱ्या जवाहरलाल पंडित यांच्या तोंडावर बाहेर निघणाऱ्या त्या बाबासाहेबाच्या आपण अवलादीचे माणसं आहेत. आणि हे करा, हे करा. नुसतं बोलू नका, नुसतं आरडू नका. जेव्हा जेव्हा ओबीसीचाच कुठल्या पक्षाचा ओबीसीचा आलेला बटीक नाही, कुठल्या या राजकीय पक्षाचा बटीक एससी मधला नाही, हे ओबीसी आणि एससी न ठरवलेल्या नाच करा. आता जास्त बोलत नाही, दोन नेते बोलणार आहेत, ते विचार करतायत दोघे. आता आपल्याला बोलायचे. आता काय बोलतेत की माहित नाही आपल्याला काय माहितीये गरीब माणसाला, आपल्या गरीबाला काय कळलं हो. परंतु तुम्हा दोघाला विनंती मी करणार आहे, या ओबीसीचं आणि या दलित बांधवाचं हित करायचंच बोला, दुसरं बोलू नका. जय ओबीसी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय ओबीसी. आवाज आरती जे पुण्या ह्याच्यामध्ये नांदेड मध्ये झोपलेले असतील ना खासदार, आमदार, आजी माजी मंत्री, जागे करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय ओबीसी. जय ओबीसी. जय ओबीसी. जय भीम.